आय एम अ डिस्को डान्सर. मित्रांनो, तुमचं ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. सूर्या बिन कापड्याचं इकडे सगळ्या गल्लीतनं फिरायला लागले. कुणकेश्वरच्या गल्लीतनं फिरायला लागले. हे वर आहे ना, वर सरदार वर पाणी आहे की वर येत ना. कपडे घालायचे नाही रे. आणि आपण आलेलो आहे कुणकेश्वर इकडे समुद्र किनारपट्टी. कुणकेश्वरचं मंदिर आपण केलेलं आहे. आता बहुत भरपूर अडचण आल्या, पण तरी इसका व्हिडिओ को लाईक करू. तरी पण आपली ट्रिप चांगली झालेली आहे, छान झालेली आहे. आज 31 डिसेंबर, त्यामुळे आपण एक टीमने आमच्या ठरवलेलं होतं की गोव्याला जायचं, पण कॅन्सल केलेलं आहे. कारण आपल्या आता गोव्यात जाणारच आहे. बाई ऐकू आले की गेले की ऐकते गोव्यात आहे, सांग गोव्यात. आणि आपण गोव्याला आता जाणार आहे कुणकेश्वर मधून 100 किलोमीटर इथून भरपूर लांब आहे, तरी पण जाणार आहे. आणि आपण आलेलो आहे आता समुद्र किनारपट्टी कुणकेश्वर. बाकी जरी येत भावा, इकडे बघू शकता. हे बघा वाळवंट. इथं वाळवंट आहे, पण इकडं समुद्र आहे. आणि इकडं हे बघा, इकडे दगड आहेत. ही दगड आहेत, हे समुद्र आहे आणि हे वाळवंट आहे. आणि आमचा सिर्या टाटा कर, हाय कर इकडे वर कर, वर हाय. सिर्या नाचायला लागले मित्रांनो. आणि आपण आपली टीम पुढे गेलेले आहे फोटो काढायसाठी. इकडे माणसं फोटो काढायला लागल्यात. आणि हे जे दिसतंय, हे वर दिसतंय, हे कुणकेश्वरचं मंदिर आहे, शिवजीचं मंदिर. आणि लाटा तर भरपूर आहेत, धडाकत्यात काय काय कळेना झाले. आपला उदयनराजे कधी आपल्याबरोबर येत नाहीत, पण आज टीममधून आलेले आहेत भाटणवाडीतून एवढ्या लांब कुणकेश्वर इकडे. आणि इथून गोव्याला तर जायचं आहे, गोवा लांब आहे, तरी पण एका दिवसात जाऊन यायचं आहे. सगळ्या समुद्राच्या लाटा भरपूर असं जोरात आहेत. लाटा जोरात लाटा आल्या. ह्यो सूर्या, हा सूर्या आणि ह्यो भावन्या त्याचा फोटो काढायला लागलाय. हे कुणकेश्वर मंदिर येतं, डोंगर. आणि हे मंदिर बघू शकता. एरिया मस्त असा आहे. तिकडं पर्यटक भरपूर आलेले आहेत. आंघोळीला इकडं काय जागा आहे का नाही बघायला. तर कुणकेश्वर आल्यावर आपल्याला मस्त असं वाटलेलं आहे. आणि इकडलं वातावरण, कोकणातील वातावरण, जवळ असं ऐकलेलं होतं की कोकणातील वातावरण हे खूप छान असते. आणि कोकणात आल्यावर खरोखर वाटलं की बाबा वातावरण तर छान आहेच, आणि तिथली माणसं देखील खूप छान आहेत. आणि मंदिरं भरपूर असे प्रमाणात आहेत, आणि ते आपण थोडीफार बघितलेले आहेत. आणि कुणकेश्वर त्यापैकी एक आहे, आणि ते देखील आपण बघितलेलं आहे. आपण गणपतपुळे बघितलेला आहे, ज्यामध्ये गणपतपुळे इथे हा पिक्चर काढलेला होता. इथे कशाला बसला आहे काय माहीत, पण दिनेश बसलेला आहे. आणि आपली पोरं इकडे उभा राहिलेले. तर ही आपली मित्रमंडळी आहेत. आणि हा आपला छोटा वाघ आलेला आहे. इथं उठतोय कसा बघा. हा खेळत बसलेला आहे समुद्र काठालाच. त्याला अजून समुद्र पण बघायला नव्हता, पण त्याच्या पप्पांनी त्याला दाखवलेला आहे. हा त्याचा वडील, शेवटी त्यांनी दाखवलेला आहे त्याला लहानपणीच. त्याला आनंद तो लुटलेला आहे त्याने समुद्राचा. तर जोरात अशा लाटा. आपला श्री खेळत आहे समुद्राच्या काठालाच, आणि त्याला खेळवत आहे त्याचा मामा सूरज. त्याला मजा वाटली. त्या साईडला भरपूर पर्यटक उभारलेले आहेत. हा समुद्राच्या लाटा.
भरपूर मोठ्या प्रमाणात समुद्राच्या लाटा आहेत. जोरात आले काय वादळ आहे का आले का काय समजणं झालंय. छान लागेल पापड. हा 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 शेवटी पाण्यात शिऱ्यान पाण्यानं आंघोळ केली. अरे खाली बस खाली वाघ म्हणते खाली बस केले उभा कुठं राहते. उठू नको अरे उठू नको की वर बस खाली. मित्रांनो कुणकेश्वरचं मंदिर हे खूप छान आणि सुंदर असं कोरलेलं आहे आणि सुरुवातीलाच आपल्याला नंदीचं दर्शन आपल्याला मिळालेलं आहे आणि नंदीचं दर्शन मिळाल्यानंतर आपण नागदर्शन घेतलेलं आहे. पुन्हा आपण जे आपण मंदिरामध्ये एंट्री करतो त्याची चौकट मात्र खूप सुंदर अशी कोरलेली मिळते. आपण एंट्री केल्यानंतर आपल्याला शिवलिंगाची मूर्ती देखील तिथे आहे. तर आता आम्ही कोकम पिण्यासाठी इथं थांबलेलो आहे एका हॉटेलमध्ये कुणकेश्वरमध्ये. तर कोकम झाल्यानंतर आपल्याला गावाकडे कोल्हापूरला जायचं आहे.